हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न विल लर्निंग. शिकता येणार शिकायलाच पाहिजेत, कारण तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आपल्या हक्काच्या चॅनल म्हणजे PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आज या अगोदर आपण बघितलं की जीचं मूल्य नेमकं म्हणजे जीच्या मूल्याबद्दल आपण बघितलं की जीचं मूल्य काय असतं किंवा जीच्या मूल्याला काय म्हणतात. तर त्याला काय म्हणतो आपण, इथं ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला? ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण त्याला असं म्हटलं जातं. द सिम्बॉल ऑफ जी. कशाचा सिम्बॉल आहे आपला? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणाचा काय हा सिम्बॉल आहे. म्हणजेच काय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं तर इट इज अ अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी त्याला असं म्हटलं जातं. तर आपल्याला त्याच्यानंतर टॉपिक दिला होता की व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी. मग जी नेमकं काय असतं तर जी बघा, त्याच्यात तुम्हाला अगोदर पॉईंट दिला पण तो मी घेतला नाही. त्याच्यामध्ये फक्त जीचा फॉर्म्युला दिला, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये सांगितले की जीची व्हॅल्यू किती असते, जवळपास 7.7 सॉरी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढंच फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकमध्ये तिथं दिलेलं आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला काढून दिलेली न्यूटनच्या सेकंड लॉ प्रमाणे. त्यानंतर बघा जी काय, जी एम आर स्क्वेअर हे दिलेले. त्यानंतर जी इज इक्वल टू 9.77 इज अ मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अ युनिट ऑफ जी. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता बघायचं आपल्याला की व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी च्या मूल्यात होणारे बदल म्हणजे जीच्या मूल्यात होणारे बदल. आता प्रत्येकाकडे जीचं मूल्य एवढंच राहील का? येस नो? स्टिल मी फास्ट. याचं जीचं मूल्य सगळीकडे सारखं राहणार का? नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलं चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृष्ठभागावरील काय सांगितलं आपल्याला? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीच्या मूल्यामधील बदल. प्रत्येक 3 स्टेप बघायचे आपल्याला. पहिला त्याच्यामधला बघतो आपण ए नंबरचा. कुठला आहे? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता एखादं सर्कल आहे, मी तुम्हाला सांगितलं हे पृथ्वी. आता याच्या सगळ्या साईडला कसं असणार आहे? सारखंच असणार आहे का? नाही. याच्याकडे सगळं सारखं असणार आहे का? नाही. तर जीच्या मूल्याबद्दल काय होणार? याच्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे प्रत्येक साईडला जीचं मूल्य सारखंच नसतं. जसं जीचं व्हॅल्यू आपल्याला किती दिले? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे कसं होतं? ज्या वेळेस काय होतं, जी ही वाढते म्हणजेच ग्रॅव्हिटी किंवा आपण त्याला काय म्हणतो ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. जी सिम्बॉल कशाचा आहे? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणाचा सिम्बॉल दिलेला आहे. म्हणजे जी मीन्स काय? इज द ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. म्हणजे जी वाढते त्यावेळेस आर कसा होतो? कमी. आणि ज्या वेळेस काय होतो? आर काय होतो? आर काय होतो? वाढतो. त्यावेळेस जी कसं होतं? कमी होतं. हे लक्षात ठेवायचं. ज्यामध्ये काय होतो? रेडियस वाढतो तिथं जी कसं होतं? कमी होते. इज अ डिक्रीज आणि आर इज अ इन्क्रीज. परंतु जिथं काय होतं? जी इज अ इन्क्रीज अँड आर इज अ डिक्रीज. लक्षात ठेवायचं. म्हणजे जीचं मूल्य, जी मीन्स काय? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण जर वाढत असेल तर रेडियस कसं होणार आहे? कमी कमी. जर काय होणार? त्रिज्या वाढत असेल तर काय कमी होणार आहे? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. म्हणजेच काय? रेडियस इज अ इन्क्रीज आणि काय होणार आहे? जी इज अ डिक्रीज. आणि जी इज अ इन्क्रीज, रेडियस इज अ डिक्रीज. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं तर व्हॅल्यू आपल्याला. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे व्हॅल्यू सारखी असेल का? टेल मी द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम किंवा सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. येस नो? The answer is a no. But because the reason is the G because the shape of Earth is not exactly spherical. Yes or no? Yes. कारण की पृथ्वीचा आकार हा पूर्णतः गोल आहे का? नाही. म्हणून जर पृथ्वी पूर्ण आकाराचा गोल नाही म्हणून काय आहे तिचा जे आपल्याला सांगितलं, काय सांगितलं की जीची व्हॅल्यू ही सगळीकडे सारखी असते का? नाही. का बरं नसते? इट इज अ शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पृथ्वीचा पूर्णपणे आकार हा गोलाकार नसतो. म्हणून काय सांगितलं आपल्याला, काय की जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असते का? नाही. तिच्या स्थानानुसार जसं जसं स्थान चेंज झालेलं आहे, समजा इथं असलं इथं वेगळं, इथं असलं इथं वेगळं, इथं असलं इथं 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 प्रत्येक साईडला जर आपलं इथं बघितलं
हा सेंटर पॉईंट, हे काय रेडियस, हे काय रेडियस. जर इकडे बघितलं वेगळं, इकडे बघितलं इकडे बघितलं, म्हणजे प्रत्येक साईडला कसं असणार त्याचं वेगवेगळं असतं, हे लक्षात ठेवायचं. मग पहिला पॉईंट आपल्याला बघायचं काय की पहिला पॉईंट याचा काय येणार आहे, will the value of G be the not same everywhere. काय नॉट सेम एव्हरीवेअर, सगळीकडे सारखी नसते, नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द surface of the earth, because कारण काय येणार की कारण याचं असं येणार आहे की कारण काय असणार त्याचं की त्याचा आकार पूर्णपणे गोल आकार आहे का नाही, बिकॉज द अर्थ, किंवा आपण त्याला असं पण लिहू शकतो द शेप ऑफ अर्थ इज नॉट exactly स्पेरिकल. कसा असणार तो, एक्झॅक्टली स्पेरिकल असणार आहे. कसा असणार आहे, एक्झॅक्टली, नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. बघा काय सांगितलं, विल द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, प्रत्येकाकडे सगळी व्हॅल्यू जी सारखी का नाही, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, बिकॉज कारण काय याचं रिझन काय, द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली कसा, इज अ स्पेरिकल, पूर्णपणे त्याची काय शेप कशी आहे, सर्कल आहे का नाही. तर बघा कशी राहील आपल्याला, तर आपल्याला बघायची पृथ्वीचा आकार कसा दिलेला असतो. पहिल्या अगोदर सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं तुम्हाला काय की हे एक सर्कल दिलेलं आहे तुम्हाला, याला आपण काय केलं असं समजा एखादी पृथ्वी, ओके, हे पृथ्वी आहे, तर हे जो असणार आहे, हा जो पॉइंट असणार आहे पूर्ण, याला म्हणतात पोल. काय म्हणतात याला, पोल, म्हणजेच म्हणतात याला ध्रुव. काय म्हणतात याला, ध्रुव. त्यानंतर हा जो पॉइंट असतो याला म्हणतात विश्ववृत्त. काय म्हणतात याला, विश्ववृत्त. लक्षात ठेवायचं, दॅट इज कॉल्ड एज इक्वायटर. काय म्हणतात याला, या भागाला म्हणतात इक्वायटर. काय म्हणतात त्याला, इक्वायटर. मराठीत काय म्हणतात त्याला, विश्ववृत्त. ओके, लक्षात ठेवायचं. हा भाग कसा, हा भाग आणि हा सेंटर पॉइंट आहे, राईट. इथून याचं रेडियस, इथून याचं रेडियस काय असतं ते आपल्याला बघायचं. म्हणजेच आता सेकंड पॉइंट आपला काय येणार आहे याच्यामधला, ड्यू टू इट्स. आता ड्यू टू इट्स म्हणजेच काय असणार आहे, फ्लक्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो ड्यू टू इट्स द रोटेशन. काय, ड्यू टू इट्स द, किंवा इट इज अ रोटेशन. आता पृथ्वी, द अर्थ इज ब्लक्स. काय म्हणतात त्याला, अर्थ इज ब्लक्स ॲट द इक्वायटर. काय सांगितलं, ड्यू टू दिस रोटेशन, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतात. काय करते, स्वतःभोवती जर फिरत असेल तर तिचा अर्थ ब्लक्स ॲट द इक्वायटर. इक्वायटर मीन्स काय, विश्ववृत्त. विश्ववृत्त भागाला कशी असते ती, फुगीर असते. प्लग मीन्स कशी असते, फुगीर असते. लक्षात ठेवायचं, ह्या भाग जो असणार आहे हा कसा आहे, इक्वायटर भाग आहे. आणि हा जो भाग आहे हा सरळ दिलेला आहे, हा भाग कुठला आहे तुमचा, पोल भाग आहे. हा कुठला आहे, इक्वायटर. इक्वायटर मीन्स काय, विश्ववृत्त. आणि पोल मीन्स काय, ध्रुव. म्हणजेच काय असणार आहे, हा जो भाग तुम्हाला दिलेला आहे या भागावर काय असणार सांगितलं आपल्याला, या भागात काय सांगितलं आपल्याला, द ब्लक्स मीन्स कशी असणार ती, फुगीर असणार आहे. कशी असणार आहे, फुगीर. लक्षात ठेवायचं, कशी असणार आहे ती, फुगीर ॲट द इक्वायटर. लक्षात ठेवायचं, सोप्या पद्धतीने दिलेलं आहे, द अर्थ ब्लक्स ॲट द इक्वायटर. म्हणजे कुठल्या भागाला फुगीर असणार आहे ती, या भागाला फुगीर असणार. आणि मग नंतर काय, पुढचा पॉईंट तिसरा, अ फ्लॅटर असणार आहे, अ फ्लॅटर ॲट द, कुठं असणार आता, पोल्स. कुठं असणार आहे, पोल्स. आणि या भागावरती कशी असणार आहे, चपटी असणार आहे. कशी असणार आहे, चपटी. लक्षात ठेवायची, इकडे काय असणार ती, चपटी. आणि या भागावर कशी असणार आहे ती, फुगीर असणार आहे. कशी असणार आहे, फुगीर. म्हणजेच काय सांगितलं, ड्यू टू दिस द रोटेशन ऑफ द फ्लक्स ॲट द इक्वायटर. इक्वायटर मीन्स कुठली, तुम्हाला सांगितलं इक्वायटर कसं असतं, विश्ववृत्त. हे कसं, पोल. पोलवर मग कशी येते, पोलवर सांगितलं आपल्याला, पोलवर कशी येते, इज अ
फ्लॅटर आणि याच्यामध्ये काय फ्लक्स. लक्षात राहील, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला आता रेडियस. रेडियस इज काय, रेडियस इज लार्जेस्ट. आता याच्यामध्ये काय असतं, कोणत्या भागाला लार्जेस्ट, ही कशी आहे फुगीर आहे ना, म्हणजे असा फुगलेला भाग आहे राईट. मग फुगलेला म्हणल्यावर काय असणार, इकडल्या साईडनं कसं असणार, रेडियस कसं वाढलं की नाही वाढलं, येस नो यस, म्हणजे रेडियस कसं झालेले वाढलं. जर ही फुगलेली असेल तर रेडियस काय होणार त्याचं वाढतं. म्हणजेच काय आलं, जिथं रेडियस वाढतं बघा, रेडियस वाढतं, जीचं व्हॅल्यू कसं होतं कमी, जीची व्हॅल्यू कशी होते कमी. जिथं काय होतं, जीची व्हॅल्यू वाढते तिथं रेडियस कसं होतं कमी. म्हणून काय सांगायचं आपल्याला, इथं काय असणार आहे, या भागामध्ये रेडियस कसं असणार, किंवा आपण काय म्हणतो जीची व्हॅल्यू कशी असणार आहे, कशी असणार आहे कमी. मग त्याच्यामध्ये आपल्याला आर म्हणजे काय आलं आपल्याला, आर म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, इज अ रेडियस, रेडियस इज लार्जेस्ट. कशी, रेडियस इज लार्जेस्ट ॲट, कुठं ॲट म्हणजेच ॲट द इक्वायटर. कुठं असणार आहे, ॲट द इक्वायटर म्हणजेच काय असणार आहे, विश्ववृत्तावर. काय असणार आहे, विश्ववृत्तावर कसं असणार आहे, इज रेडियस कसं असणार आहे जास्त असतं. काय असतं जास्त, म्हणजेच काय सांगितलं आपल्याला, जी विश्ववृत्तावर त्रिज्या कशी असते जास्त असते. कशाची, जीची. कशाची, जी. म्हणजेच आपण त्यानंतर काय म्हणतो, द रेडियस इज द लार्जेस्ट ॲट द इक्वायटर. या भागावर काय असते, जे आपल्याला त्रिज्या दिलेली असते ती त्रिज्या कशी असते जास्त असते. त्यानंतर पुढचा रेडियस, रेडियस इज स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट काय, रेडियस इज स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आणि विश्ववृत्तावर त्रिज्या कशी असते कमी असते. कशी असते कमी. रेडियस इज द स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. कशी असते कमी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघायचं आपल्याला, मग असते कमी तर मग याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की व्हॅल्यू कशी आहे, आपल्याला व्हॅल्यू, मग याची इथली व्हॅल्यू किती असणार आहे किंवा खालची व्हॅल्यू किती असणार आहे. तर मग काय झालं आपल्याला, सहावा पॉईंट जर बघितला आपण याच्यामधला, तर सहावा पॉईंट आपल्याला सांगतो काय, द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट. काय, द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट. कुठं हायेस्ट असते बघा, द व्हॅल्यू ऑफ जी हाय इज अ 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर कुठं असते ॲट द पोल्स. बघा इथे लक्षात ठेवा, मी काय सांगितलं तुम्हाला की द व्हॅल्यू ऑफ जी, जीची व्हॅल्यू कुठे जास्त असणार आहे, जिकडं रेडियस कसं असणार आहे कमी असणार आहे. कसं असणार आहे कमी. बघा जी जिथं जास्त असते तिथं रेडियस कसं असतं कमी, जिथं रेडियस जास्त असते तिथं जी कसं असतं कमी. म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला, या साईडला जी कसं आहे जास्त आहे, कारण ती कशी आहे फुगीर आहे. मग फुगीर असल्यामुळे काय सांगितलं आपल्याला, इथं जी रेडियस कसं आहे जास्त आहे. आणि जिथं रेडियस जास्त असतं तिथं जीची व्हॅल्यू जास्त असते का नाही, तिथं कशी असते कमी. म्हणजेच कशी असते डिक्रीज. आणि मग इकडे पोल दिलेला आहे, या पोलवर हे पोलचं रेडियस कसं आहे कमी. मग रेडियस कमी असल्यानंतर जीचं व्हॅल्यू कशी असते जास्त असते. म्हणून काय, द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट 9.832 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय सांगितलं ॲट द पोल, म्हणजेच विश्ववृत्तावर नसून कशावर ध्रुवावर जीचे मूल्य किती असते 9 म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे असते. त्यानंतर लास्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे काय, द व्हॅल्यू ऑफ जी लोएस्ट. द व्हॅल्यू ऑफ जी लोएस्ट. जी लोएस्ट किती असणार आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वायटर. कुठं असणार आहे ॲट द इक्वायटर. लक्षात ठेवा काय सांगितलं तुम्हाला की आता जी दिलेली व्हॅल्यू तुम्हाला कुठली, द व्हॅल्यू ऑफ जी इज लोएस्ट म्हणजे कशी असणार आहे, जीची व्हॅल्यू लोएस्ट असतो. कुठं असणार आहे इक्वायटर. इक्वायटर मीन्स काय या भागाला. का बरं, कारण की तिथं काय दिलेलं आपल्याला पूर्ण, तिथं रेडियस कसं दिलेलं आहे जास्त, आणि जिथं त्रिज्या जास्त असते तिथं जीची व्हॅल्यू कशी असते कमी. जिथं जीचं मूल्य जास्त असते तिथं रेडियस कसं असतं कमी.
ओके, दॅट इज द व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी मधला पहिला पण झाला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. या पद्धतीने काय होतं त्यांच्यामध्ये बदल होतात. बघा आता पुन्हा रिपीट आपण बघू. बघा पुन्हा एकदा आपण बघू काय दिलं आपल्याला. पुन्हा रिपीट. लक्षात ठेवायचा जीचा फॉर्म्युला तुम्हाला GM_r² दिला. जीची व्हॅल्यू किती प्रॉपरली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण याची व्हॅल्यू काय होते चेंज होते, प्लेस टू प्लेस काय होते चेंज होते. बघा will the value of G is not a same everywhere. काय not a same everywhere on the surface of the earth because is the not काय सांगितलं आपल्याला एक्झॅक्टली स्पेरिकल. अ शेप ऑफ किंवा अर्थ शेप ऑफ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, म्हणजे पूर्णपैकी ते कसे स्पेरिकल आहे का, पूर्णपणे गोलाकार आहे का, नाही. म्हणजेच पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसल्या कारणामुळे काय झालेलं आपल्याला की त्यांची जे जीचं मूल्य असते सगळीकडे कसं असतं वेगवेगळं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सेंटर पॉईंट आहे, इकडे जर बघितलं इथं व्हॅल्यू जी वेगळी, इथं 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 पूर्ण सगळीकडे कशी असणार आहे वेगवेगळी असणार आहे. सेकंड पॉईंट काय सांगितलं ड्युटीज रोटेशन, म्हणजे पृथ्वी काय करते स्वतःभोवती फिरत असते. त्यावेळेस काय होते द अर्थ अप्लक्स ॲट द इक्वायटर. कसं द अर्थ अप्लक्स ॲट द इक्वायटर, म्हणजे कशी असणार आहे ती फुगीर असणार आहे. कुठं असणार आहे इक्वायटरला. हे काय इक्वायटर म्हणजे याला काय म्हणतात विश्ववृत्त म्हणतात. याला काय म्हणतात याला विश्ववृत्त. लक्षात ठेवायचं हे काय असतं विश्ववृत्त असतं. त्यानंतर सांगितलं आपल्याला लास्ट थर्ड पॉईंट फ्लॅटर ॲट द पोल्स. काय फ्लॅटर ॲट द पोल्स म्हणजे या पोल्सवर कशी असते ती फ्लॅटर असते. फ्लॅटर मीन्स कशी असते चपटी असते. आणि मग तुम्हाला मी सांगितलं काय की ज्यावेळेस जीचं मूल्य कसं इन्क्रीज त्यावेळेस त्रिज्या कशी डिक्रीज. ज्यावेळेस काय त्रिज्या जी असते ती कशी असते वाढते त्यावेळेस काय होतं जीचं मूल्य कमी होतं. त्यानंतर सांगितलं आपल्याला रेडियस इज द लार्जेस्ट ॲट द इक्वायटर. हे महत्वाचं पॉईंट आहे. इक्वायटरवर काय असणार आहे रेडियस कसं असतं जास्त. कशी कार्बन कारण ती कशी असते फुगीर असते. म्हणजे इकडे फुगल्यानंतर कसं होणार रेडियस वाढणार नाही वाढणार. त्यानंतर सांगितलं रेडियस इज द स्मॉलेस्ट ॲट द पोल, आणि रेडियस इकडे कसं असणार आहे कमी कारण की ती कशी असणार आहे चपटी. त्यानंतर दिलं द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट. कुठं असते हायेस्ट ती पोलवर. इथं कशी असते हायेस्ट असते. का बरं कारण की तुम्हाला सांगितलं जी जास्त आर कमी. जिथं आर जास्त तिथं जी कमी. आणि त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ जी इज अ लोएस्ट. कशी असणार आहे लोएस्ट की द ॲट द इक्वेटर. ओके, इक्वेटर मीन्स काय या भागावर कशी असणार ती लोएस्ट असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, एवढे पॉईंट तुम्ही करा. पेपरला तुम्हाला जाता वेळेस तुम्हाला एवढेच करायचे. एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके, याच्या पुढचा भाग आपण पुढच्या भागात बघू. ठीक आहे, थँक्यू.